वीज, पाणी आणि आगीशी कधीही खेळू नये असं म्हटलं जातं। घरात 240 व्होल्टच्या विजेचा झटका बसला तर अनेकांचा जीव जातो। म्हणूनच लहान मुलांपासून विजेची उपकरणं दूर ठेवली जातात। पण गोव्यात एका ठिकाणी लहान मुलं 240 नव्हे तर 33,000 व्होल्टच्या वीज मनोऱ्यावर बिनधास्त खेळताना दिसून आली आहेत। हा प्रकार पाहून एका जागरूक नागरिकाच्या काळजात धस्स झालं। त्यानं हा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपला आणि पंचायत तसंच वीज विभागाला सतर्क केलं। गोव्यातील म्हापसा शहरापासून काही किलोमीटरवर कामुर्ली नावाचं गाव आहे। याच गावातील शेतातून अतिउच्च दाबाची वीजवाहिनी जाते। या वीजवाहिनीच्या एका मनोऱ्यावर लहान मुलं वरपर्यंत चढत असल्याचं एका जागरूक नागरिकाला दिसून आलं। आश्चर्य म्हणजे त्यांचे पालक खालीच काम करत होते। खरं तर पावसाळ्यात अशा वीजवाहिन्यांमधून प्रचंड आवाज येत असतो। त्या खालून जाताना छत्री धरली तरी काही वेळेला हाताला झिंझिण्या येत असतात, कारण या वाहिन्यांमधून 11,000 ते 33,000 व्होल्ट इतका प्रचंड वीजप्रवाह चालू असतो। म्हणजे हा झटका बसल्यास शरीराचा कोळसा झाल्याशिवाय राहत नाही। अशा प्रचंड वीजप्रवाह सुरू असलेल्या मनोऱ्यावर लहान मुलं चढत आहेत। तिथं कसलाही धोक्याचा सूचना देणारा फलकही लावण्यात आलेला नाही। त्यामुळं या नागरिकांना स्थानिक पंचायत तसंच वीज खात्याकडे तिथं फलक लावावा अशी मागणी केली। त्याचबरोबर मुलं तिथं जाणार नाहीत यासाठी उपाययोजना करावी अशीही मागणी केली। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसह गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या goanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या।